नमस्कार, मी मनोज भोयर. जय महाराष्ट्रमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. 5 विधानसभांची सत्ता समीकरणे दिवसभरात समोर येणार आहे. पश्चिम बंगाल कुणाचे? देशाचं लक्ष पश्चिम बंगालच्या निकालांकडे लागलेलं आहे. एक्झिट पोलच्या सरासरीत भाजपा आघाडीवर आहे, तर ममता दीदींना करावा लागू शकतो संघर्ष. डावे आणि काँग्रेसची आघाडी कोलमडताना आपल्याला पाहायला मिळते, तर अपक्ष आणि छोट्या पक्षांची अक्षरशः धुळदाण पश्चिम बंगालमध्ये उडाली आहे. 294 जागांपैकी 2 मतदार संघांच्या निवडणुका या रद्द करण्यात आल्या. त्यानंतर घेण्यात येईल. तिथे काही गोंधळ झाल्यामुळे या 2 जागांवरच्या निवडणूक आयोगाने रद्द केल्या, त्या मागवून घेतल्या जाईल. 292 जागांचे निकाल पश्चिम बंगालचे आज येणार आहे. 5 विधानसभांची सत्ता समीकरणे दिवसभरात येणार आहेत. पश्चिम बंगाल कुणाचे? देशाचं लक्ष पश्चिम बंगाल निकालांकडे लागून राहिलं आहे. एक्झिट पोलच्या सरासरीत भाजपाला आघाडी मिळालेली दिसते. ममता दीदींना पश्चिम बंगालमध्ये संघर्ष करावा लागू शकतो. डावे आणि काँग्रेसची आघाडी कोलमडली आहे. अपक्ष आणि छोट्या पक्षांची धुळदाण पश्चिम बंगालच्या निवडणुकीत उडालेली दिसत आहे. तामिळनाडू, केरळ, आसाम आणि केंद्रशासित प्रदेश पुदुच्चेरी या 5 विधानसभा निवडणुकांचे निकाल आपल्या समोर येणार आहेत. तामिळनाडूमध्ये 234 जागांवर निकाल येतील, तर केरळमध्ये 140, तर आसाममध्ये 126 आणि पुदुच्चेरीमध्ये 30 जागांचा निकाल आणि 3 जागा आणखी ज्यात नामित 3 सदस्य असतील, एकूण 33 असतील. पश्चिम बंगालच्या निवडणुकीवर सर्वांचं लक्ष लागलं आहे, कारण या निवडणुकीमध्ये पहिल्यांदाच भाजपनं पूर्ण ताकद आपली या निवडणुकीत खर्ची घातली आहे. काँग्रेस निवडणूक चर्चेतून बाहेर. काँग्रेस प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांची माहिती. काल उशिरा रात्री काँग्रेसनं निवडणूक चर्चेतनं माघार घेतली. देशावर अभूतपूर्व संकट असताना निकालांची चर्चा व्यर्थ असल्याचं काँग्रेसचं म्हणणं आहे. काँग्रेसनं निवडणूक चर्चेतनं पळ काढलाय. माझ्यासोबत राजकीय विश्लेषक स्टुडिओमधून शैलेंद्र परांजपे, ज्येष्ठ पत्रकार प्रमोद चुंचुवार हे गुगल मीटच्या सहाय्याने माझ्यासोबत जोडले जात आहेत. ज्येष्ठ राजकीय पत्रकार, राजकीय विश्लेषक आणि त्यासोबत काँग्रेसचे संजय लाखे पाटील माझ्यासोबत जोडले जाणार होते, पण संजय लाखे पाटील यांनी आपल्या पक्षाच्या आदेशानुसार या चर्चेत सामील न होण्याचं ठरवलेलं आहे. यासोबतच मिलिंद रानडे हे डाव्या पक्षाचे मुंबईतले नेते माझ्यासोबत जोडले जात आहेत. सर्व नेत्यांचं आणि राजकीय विश्लेषकांचं मी या चर्चेमध्ये स्वागत करतोय. अमरनाथ सिन्हा हे पश्चिम बंगालच्या निवडणुकीचे अभ्यासक सुद्धा माझ्यासोबत जोडले जात आहेत. सर्व मान्यवरांचं मी या चर्चेमध्ये स्वागत करतो. सुरुवात करतोय शैलेंद्र परांजपे यांच्याकडून. 294 जागांवरचे निकाल, मात्र 2 जागा या मतदारसंघामध्ये निवडणूक पुन्हा एकदा घेतली जाणार आहे. आता ती रद्द झालेली आहे. काँग्रेसनं निवडणूक चर्चेतनं पळ काढलाय. शैलेंद्रजी, काँग्रेस निवडणूक चर्चेतनं बाहेर. उशिरा रात्री काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांचा निर्णय. मुख्य प्रवक्ता रणदीप सुरजेवाला यांनी ही माहिती दिली आणि त्यानंतर लागली सूत्र फिरली. महाराष्ट्राच्या नेत्यांनी चर्चेमध्ये सामील न होण्याचा निर्णय घेतलाय. शैलेंद्र परांजपे, पहिली प्रतिक्रिया पश्चिम बंगालच्या निवडणुकीवर. पश्चिम
बंगालची निवडणूक जी आहे त्याच्याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागून राहिलं आहे आणि त्याचं एकमेव कारण असं की 5 राज्यांच्या जरी निवडणुका होत असल्या तरी सुद्धा पश्चिम बंगालमधल्या निवडणुकीमुळे राष्ट्रीय राजकारणात आणि आपल्या महाराष्ट्रात देखील काही बदल होऊ शकतात किंवा होणारे बदल टळू शकतात. त्याचं मुख्य कारण असं की पश्चिम बंगालमधली निवडणूक जी आहे ती मोदी विरुद्ध दीदी किंवा दीदी विरुद्ध मोदी अशी निवडणूक होती आणि त्याच्यामध्ये एकीकडे ममता बॅनर्जींवर पूर्ण तुष्टीकरणाचा आरोप केला जात होता. म्हणजे प्रादेशिकता विरुद्ध राष्ट्रीयत्व किंवा तुष्टीकरणाचं राजकारण विरुद्ध राष्ट्रीयत्व आणि विकास असे काही मुद्दे होते आणि त्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणावर पोलरायझेशन देखील यावेळेला पहिल्यांदा घडलेलं दिसलंय. म्हणजे बंगालच्या राजकारणामध्ये मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाची वर्षानुवर्ष सत्ता होती. त्यांना आव्हान देऊन ममता बॅनर्जींनी 2 निवडणुका जिंकल्या. मात्र प्रथमच तिथे जय श्रीराम किंवा राष्ट्रीयत्व अशा पातळीवरचा प्रचार झाला आणि मोदी विरुद्ध दीदी याच्यामध्ये भाजपची जी अडचण आहे की त्यांच्याकडे स्थानिक नेतृत्व नाही आणि त्याच्याविरुद्ध ममता बॅनर्जी या बंगालच्या लोकांशी जोडल्या गेलेल्या आहेत. त्यामुळे खूप काही ठिकाणी आपल्या एक्झिट पोल्समध्येही खूप फरक दिसतो त्याच्यामध्ये. मात्र बंगालची निवडणूक महत्त्वाची अशासाठी आहे की बंगालच्या निवडणुकीमध्ये आपण 2 सिनारिओ की म्हणजे समजा भाजपने निवडणूक जिंकली तर काय होईल. अगदी अगदी. आता मुद्दा महत्वाचा आहे की काँग्रेसने या चर्चेतनं पळ काढलेला आहे. देशातली एकूण परिस्थिती पाहता काँग्रेसनं हा निर्णय घेतला, मात्र त्यांना आधी घेता आला असता. काँग्रेसने आता मुळामध्ये झालंय असं की बंगालची निवडणूक ही भाजप आणि तृणमूल अशीच मुख्यत्वे झाली आहे आणि काँग्रेसची जी काही आघाडी आहे अन्य सगळेच पक्ष तिथे थोडेसे म्हणजे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाची वर्षानुवर्ष सत्ता असूनही आज त्यांची अवस्था खरोखर तितकीशी चांगली नाही आणि ती काही फार चांगली स्वागतार्ह गोष्ट नाही. कारण लोकशाहीमध्ये वर्षानुवर्ष सत्तेवर असलेला मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष इतका दुबळा झाला आहे आणि त्यामुळे काँग्रेसच्या लोकांनी ऐन वेळेला आता चर्चेतनं माघार घेणं मला खरं तर आश्चर्य वाटतंय. त्याचं कारण असं की काँग्रेस 100-125 वर्ष जुनी पार्टी आहे, भारतात अनेक वर्ष सत्तेवर असलेली पार्टी, त्यामुळे चर्चेला तोंड द्यायला काही फारसं अवघड जाऊ नये खरं तर त्यांना. परंतु अगदी मिलिंद रानडे माकपचे प्रवक्ता आपल्यासोबत जोडले गेलेले आहे. मिलिंद रानडे, खूप स्वागत आहे आपलं. चर्चा निष्पक्ष पद्धतीने व्हावी यासाठी सर्व पक्षांचे प्रतिनिधी चर्चेत सहभागी होणं हे खूप आवश्यक असतं आणि जोडीला राजकीय विश्लेषक, ज्येष्ठ पत्रकार आपल्या सोबत आहेत. अमित साटम भाजपाचे आमदार हे जोडले जाणार आहेत. प्रमोद चुंचुवार सुद्धा आहेत माझ्यासोबत, शैलेंद्र परांजपे सुद्धा आहेत. मिलिंद रानडे, मला सांगा की या काँग्रेसच्या नेत्यांनी अगदी वेळेवर हा निर्णय का घ्यावा? कारण काँग्रेसची भूमिका पश्चिम बंगालच्या निवडणुकीबाबत सातत्यानं पुढे येत होती. काँग्रेसचं तसं काही पश्चिम बंगालच्या निवडणुकीत फारसं आपल्याला स्थान पूर्वीही कधी दिसलं नव्हतं आणि आताही नाही. एक राजकीय भूमिका मात्र राष्ट्रीय स्तरावरती या निवडणुकीच्या संदर्भात ते घेत राहिले. काय आपलं म्हणणं आहे? सर्वप्रथम मी सांगू इच्छितो की मी भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा प्रवक्ता आहे. मार्क्सवादी असं मला ऐकायला असं वाटलं तर ते मी भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा प्रवक्ता आहे, सीपीआय. दुसरी गोष्ट अशी की तुम्ही जो प्रश्न विचारला तर काँग्रेस पक्षाने का याच्यात यायचं नाही असं ठरवलं, हे अनाकलनीय आहे. देशातली परिस्थिती वाईट आहे हे खरंच आहे, पण ही आता जी चर्चा आहे ती बंद खोलीतनं होणारी किंवा आपापल्या घरातून आपण हे करू शकतो. त्यामुळे ते आले असते तर चांगलं झालं असतं, एवढंच मी म्हणू शकेल. आणि या चर्चेमध्ये न येऊन होणारी गोष्ट काय आपण टाळू शकत नाही, तेव्हा चर्चेत यायला पाहिजे होतं असं माझं वैयक्तिक मत आहे. हे काय आमच्या पक्षाचं असो काही काल रात्री झाल्यामुळे ठरलेलं नाही, पण यायला पाहिजे होतं अशीच साधारणतः भूमिका आहे. पण डाव्या पक्षाची आणि काँग्रेसची जी युती पश्चिम बंगालमध्ये आपल्याला दिसते आहे ती पूर्णपणे गोंधळलेल्या अवस्थेमध्ये आहे. नाही, गोंधळलेल्या अवस्थेमध्ये आहे असं मला वाटत नाही. ती त्या राज्यापुरती झालेली ही युती आहे. आत्ताची जी युती आहे ती तिथल्या प्रश्नांप्रमाणे आम्ही केलेली आहे. त्यामुळे केरळमध्ये आम्ही दोन्ही पक्ष एकमेकांच्या विरोधात आहोत, कारण आमचा कम्युनिस्टांचा मुख्य राजकीय विरोध हा भाजपच्या धोरणात्मक सैद्धांतिक याला आहे. त्यामुळे भाजप ही आम्हाला सत्तेत यायला कोणत्याही परिस्थितीत नको. काँग्रेसशीही मतभेद आहेत, पण भाजपशी जेवढे मूलभूत मतभेद आहेत तसे मूलभूत मतभेद किंवा तितक्या टोकाचे मतभेद काँग्रेसशी नाहीत. त्यामुळे जिथे काँग्रेस आणि भाजप
यांच्यामध्ये चॉईस करण्याचा प्रश्न येईल तेव्हा आम्ही काँग्रेस हाच पर्याय निवडू. अगदी अगदी जसा मी तुम्हाला UPA 1 थांबवतो. मध्ये केलं. यासोबतच देशात 5 विधानसभा निवडणुकांचे निकाल आपण आज पाहणार आहोत. 8 वाजेपासून त्याची सुरुवात झाली मतमोजणीला. पण महाराष्ट्रात सुद्धा पंढरपूरमध्ये आपल्याला पोटनिवडणुकीचे निकाल पाहावे लागणार आहेत. पंढरपूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि भाजपामध्ये आपल्याला थेट लढत दिसत आहेत. दोन्ही पक्षांचे उमेदवार तिथे निवडणूक रिंगणामध्ये आपल्याला दिसत आहेत. पंढरपुरामध्ये भाजप विरुद्ध राष्ट्रवादी अशी लढत आहे. भारत भालके राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार, त्यांच्या निधनानंतर पंढरपूरमध्ये पोटनिवडणूक होत आहे. मतमोजणीला सुरुवात झाली आहे. या दोन्ही पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांनी पूर्ण ताकद पंढरपूरच्या पोटनिवडणुकीमध्ये लावलेली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा पंढरपूरमध्ये प्रचार जोरात केला, तर अजित पवार यांनी सुद्धा आपल्या उमेदवारासाठी जोरदार प्रचार केला. दोघांनी मोठी गर्दी ही जमवली होती. पश्चिम बंगालचा पहिला कल समोर आला आहे. पश्चिम बंगालच्या निवडणुकीमध्ये पहिला कल समोर आलाय. पश्चिम बंगालमध्ये पहिला कल समोर, 3 जागांवर कल समोर आलाय. पश्चिम बंगाल अंबरनाथ सिन्हा आमच्यासोबत जोडले गेलेले. आधी शैलेंद्र परांजपे, नंतर भाकपाचे प्रवक्ता मिलिंद रानडे आमच्याशी जोडले गेले होते. आता अंबरनाथ सिन्हा. पश्चिम बंगालच्या निवडणुकी संदर्भामध्ये आताच्या परिस्थितीमध्ये आपल्याला काय वाटतंय? अंबरनाथ सिन्हा, खूप स्वागत आहे आपलं. पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीचे निकाल आपल्या हाती येतील. आज मतमोजणीला सुरुवात झाली आहे. काय पहिली प्रतिक्रिया आपली? बहुत ही टफ फाइट होगा और अर्बन एरिया में जहां पे देखा जाए, अर्बन एरिया में मुझे लग रहा है कि बीजेपी का रिजल्ट बहुत अच्छा होगा. रूरल इंडिया में शायद ममता बनर्जी और टीएमसी का रिजल्ट अभी भी अच्छा रहेगा, 2-1 जगह पे छोड़ के. और सेमी अर्बन एरिया में बहुत ही जबरदस्त लड़ाई होने का चांसेस है. और जहां जहां पे भी टीएमसी जीतेगा, अब शहर या तो अर्बन एरिया में, उधर पे देखेंगे तो उधर पे फाइट बहुत ही टफ होगा, बहुत ही कम वोटों से जीतेंगे. तो ऐसा मेरा एनालिसिस है. और थर्ड फ्रंट जो है, थर्ड फ्रंट में कांग्रेस का कितना होगा पता नहीं, लेकिन शायद वो सीपीआईएम या तो लेफ्ट फ्रंट जो है उनका शायद रिजल्ट पहले से थोड़ा सा अच्छा होगा. देखिएगा कि पश्चिम बंगाल के विधानसभा चुनाव में बीजेपी ने इसके पहले कभी अपनी ताकत इतनी आजमाई नहीं थी जो अब की बार लगाई है. मुझे बताइए कि पश्चिम बंगाल के चुनाव में अर्बन सेक्टर में, शहरी इलाके में बीजेपी की आपको ताकत क्यों दिखती है? जितना भी पोलराइजेशन हुआ वो बीजेपी का, वो सब कुछ अर्बन एरिया में हो रहा. अर्बन या तो सेमी रूरल एरिया में बीजेपी का ताकत उधर पे इंक्रीज हुआ. और पोलराइजेशन की अगर बात कहे, क्योंकि क्या है ना, पोलराइजेशन गांव में ज्यादा नहीं हो सकता है क्योंकि वहां पे हिंदू मुसलमान बहुत दिन से एक साथ से है, तो उधर पे पोलराइजेशन होने का चांसेस बहुत कम है. नॉट वो रादर इम्पॉसिबल. जितना भी उधर पे गांव में अगर देखा जाए, ममता दी के खिलाफ जितना भी आवाज उठा, उसका रीजन एक ही है, वो है आपका पंचायत इलेक्शन. पंचायत इलेक्शन में रिगिंग का जो सब लोगों ने जो आरोप लगाया, उसके ऊपर ममता बनर्जी का थोड़ा उधर पे शायद इमेज. बिल्कुल. जैसे कि अंबरनाथ जी आपने कहा है कि 9 सीटों पर
9 सीटों पर जो बढ़त मिली है, उसमें से 9 सीटों में से 7 सीटों पर बढ़त मिली आहे बीजेपी को. 10 जागांवरती तृणमूल काँग्रेस तर भाजपा 7, तृणमूल काँग्रेस पुढे दिसत आहेत. 294 एकूण जागा आहेत आणि 294 जागांपैकी 292 जागांवरती निकाल लागणार आहे. तृणमूल 10 जागांवर पुढे दिसत आहेत, तर भाजपा 7. एक्झिट पोल मध्ये भाजपा आघाडीवर आपल्याला दिसत होती. काही त्रिशंकू निकाल लागतील असंही एक्झिट पोल मध्ये म्हटलं गेलं होतं. तृणमूलची बाजू ही एक्झिट पोल मध्ये आपल्याला नीटच दिसत होती. मात्र भाजपाच्या एकंदरीत यशावर सगळं समीकरण भाजपचं पश्चिम बंगालच्या निवडणुकीचं अवलंबून असेल. 12 जागांवर तृणमूल तर भाजपा 7 जागांवर आता आपल्याला पुढे दिसत आहेत. 292 जागांच्या या सगळ्या निकालांवर आपण चर्चा करतो आहे. आपल्यासोबत सर्व मान्यवर जोडले. एक छोटासा ब्रेक घेऊया आणि ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपण या चर्चेला पुढे घेऊन जाऊया. कसं बघू